पाहिल्यानंतरच खावंसं वाटेल इतकं टेस्टी आणि क्रिस्पी चिकन 65 अगदी हॉटेलपेक्षाही भारी घरी कसं बनवायचं ते या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत, तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर भाग्यश्री रेसिपीमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. इथे मी 1.5 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. शक्यतो बोनलेस चिकनचा वापर चिकन 65 बनवण्यासाठी करायचा आहे. त्यानंतर घातलेलं आहे मी चवीपुरतं मीठ, 1.5 चमचा धने पावडर आणि 1.5 चमचा जिरे पावडर एकत्र करून मी यामध्ये घालून घेते. त्यानंतर आता घरगुती लाल तिखट 1.5 चमचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा यामध्ये घातलेला आहे. घरगुती तिखट घातल्यामुळे चिकन थोडंसं स्पायसी व्हायला मदत होते. तर 3 चमचे तयार चिकन 65 मसाला यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि 4 चमचे दही आहे आणि अर्धा लिंबू देखील यावरती आता मी पिळून घेते. दही एकदम फ्रेश आहे, अजिबात आंबट नाही आहे, म्हणून मी वरून लिंबू देखील थोडासा पिळून घेतलेला आहे. दही किंवा लिंबू यापैकी दोन्हीतलं कोणतंही एक तुम्ही वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट देखील यामध्ये मी घालून घेतलेली आहे. बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता यावरून आता आपण घालूया. त्यानंतर 3 अंड्यामधला जो पिवळा भाग असतो तो काढून मी यामध्ये 3 अंडे वापरलेले आहेत. चिकन छान क्रिस्पी व्हावं यासाठी 6 चमचे कॉर्नफ्लॉवर मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता. फूड कलर यावरती मी थोडासा घालून घेते, टोमॅटो कलरचा फूड कलर यामध्ये मी वापरलेला आहे. फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल वापरायचा नाही वापरला तरीही चालतो, पण यामुळे रंग छान येतो यासाठी मी वापरलेला आहे. तुम्ही बघू शकता मिक्स केल्यानंतर अतिशय सुंदर रंग याला आलेला आहे. आता हे 2 तासासाठी आपण बाजूला ठेवूया, म्हणजे हे छान चिकन आतपर्यंत मुरलं जाईल आणि छान अशी टेस्ट येईल. 2 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता चिकन छान मुरलेलं आहे. तेल देखील इथे गरम करून घेतलेलं आहे. गरम तेलामध्ये छान असं चिकन 65 आता फ्राय करूया. तुम्ही बघू शकता चिकन असा मस्त फ्राय झालेला आहे. आपलं 5 ते 7 मिनटं चिकन फ्राय होण्यासाठी लागतात. अगदी चिकन व्यवस्थित फ्राय झालं की आपण हे बाजूला काढून घ्यायचं आहे. याला तुम्ही बघू शकता मस्त सुरेख असा रंग आलेला आहे. पाहिल्यानंतरच खावंसं वाटेल इतकं क्रिस्पी आणि टेस्टी आपलं चिकन 65 दिसत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड केले की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहता येतील. तर भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.